सर तुमचा परिचय सांगा। शाहिद उमर शेख, गाव तलोली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। तुम्ही आता हा काकडीचा प्लॉट लावलेला आहे बरोबर आहे? साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 50 दिवसाचा प्लॉट। किती तोडे झाले आपले आता? आपले 3 तोडे झाले। आपण जी काकडी वगैरे बघतोय समजा तिची लस्टर वगैरे जर बघितलं शायनिंग वगैरे तर काय वाटतं सर तुम्हाला? चांगला एकदम माल। ओके, क्वालिटीला पण आहे, खायला पण चांगला आहे। ओके, डिमांड पण आहे चांगली। तुम्ही पूर्ण 100% एसीटी वैदिक वापरले बरोबर? पहिल्यांदा केले आणि आयुष्यात पहिल्यांदा शेती करतो। व्हिडिओ बघितले होते तुम्ही? भरपूर व्हिडिओ बघितले। फळाची क्वालिटी काय वाटते सर मार्केटला गेल्यावर? मार्केटला एकदमच चांगली क्वालिटी आहे। हा, अजून कस्टमरला रोज हवी आहे अशी। रोज हवी। गोडी पण चांगली आहे। ओके, काकडीला गोडी येत नाही, फिकी असते काकडी। ओके, करवट नाही, खायला चांगली। आणि तुम्ही मागाशी बोलता बोलता सांगत होते की हात विक्री पण तुम्ही करता, जागेवर काय रेट मिळतो तुम्हाला? 50 रुपये जातो। एवढा 50 रुपये कसं काय मिळतं सर रेट तुम्हाला? कारण की क्वालिटी चांगली, एवढा मोठा माल आहे तरी पण तो एकदम कवला माल आहे। कवळा माल आहे म्हणजे आता तुम्ही थोडं 2 दिवस तोडायला लेट झाले त्याच्यामुळे ती थोडी जाड झाली, थोडी जाड झाली तरी पण खायला चांगली आहे। म्हणजे इतर बाजार भावापेक्षा आपल्या काकडीला रेट चांगला आहे। इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? एससीटी वैदिक यूज करायला पाहिजे, चांगला आहे। एससीटी वैदिक वापरताना जसं केमिकल मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, 1261 द्या, 05234 द्या, आपल्याला काहीच माहित नाही त्याचं। एससीटी वैदिक शेती करताना कोणताही शेतकरी म्हणजे पहिल्यांदा केली तरी ती शेती सोपी वाटते का? एकदम सोपी। धन्यवाद सर।